शिंदेंच्या आमदाराचं बंड. शिंदेंच्या गावातच बंडाची ठिणगी. महेश शिंदे शिंदेसेना सोडणार. शिवसेनेमध्ये बंड झालं आणि शिंदेसेना निर्माण झाली. त्याला 4 वर्षही पूर्ण होत नाहीत तोच शिंदेसेनेमध्ये बंडाची पहिली ठिणगी पडली आणि ती सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं होम पिच असलेल्या साताऱ्यात. एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्याच्या वेळेस शिंदेसेनेतील वाद चव्हाट्यावर आलेत. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आपल्याला डावलत असल्याचा आरोप करत आणि भाजपचं कौतुक करत महेश शिंदेंनी बंडाचं निशाण फडकवलं, तर शिंदेंना आव्हान देणारे मातीमोल होतात असं म्हणत उदय सामंतांनी महेश शिंदेंना प्रत्युत्तर दिलंय. अरे हा पक्ष जन्मला आता एवढ्यात लक्षात घ्या. 2011ला मी भाजपचा झेंडा घेतला इथे सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा आणि मी 2011 ते 19 विधानसभा क्षेत्र प्रमुख होतो. रात्रंदिवस आम्ही भाजपचं काम केलं इथे. 19ला ही जागा शिवसेनेला उद्धव साहेबांच्याकडे गेल्यामुळं फडणवीस साहेबांनी त्यांना फोन करून मला तिथे दिलं आणि मग मी इथे निवडून आलो. लक्षात घ्या, यांचा आत्ता जन्म आहे. शिवसेना आत्ता यांच्या सगळ्यांच्या ताब्यात आल्या. सिनियर मंत्री शंभूराज देसाई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शरद कणसे म्हणून एक अनुभवी संपर्क प्रमुख तिथे आहेत. त्याच्यामुळे कोणाला डावलून तिथे राजकारण केलं जाईल आणि ते पक्षातल्याच व्यक्तीला डावलून केलं जाईल त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. मी कोणाचंही नाव घेऊन कोणाला मोठं करत नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे कसे मातीमोल झाले ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांना आव्हान कोणी देऊ नये आणि त्यांनी मोठं केलेल्या लोकांनी तर देऊच नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्याबाबत पालकमंत्र्यांनी आपल्याला निमंत्रण तर नाहीच पण साधा फोन सुद्धा केला नाही असा आरोप महेश शिंदेंनी केलाय. हे कमी होतं की काय? कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या बॅनरवरूनही महेश शिंदेंचा फोटो गायब झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आज साताऱ्यातील या ऐतिहासिक अशा गांधी मैदानावर पार पडते. आपण आता उभे आहोत. हा साताऱ्यातील गांधी मैदानाचा परिसर आहे आणि आपण पाहतोय की शुभेच्छांच्या फलकानं हा परिसरच नव्हे तर संपूर्ण सातारा आता भरून गेल्याचं पाहायला मिळते. परंतु आपण पाहतोय तसं या फलकावर जे शुभेच्छा फलक लागले आहेत या कोणत्याही फलकावर महेश शिंदे यांचा फोटो देखील लागल्याचं पाहायला मिळत नाहीये. खर तर या वादाला किनार आहे ती सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वादाची. महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया शिंदे यांना भाजपनं गनिमी काबा करत सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बसवलं. मात्र यावेळी पोलीस आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात राडा झाला. मंत्री देसाईंना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला. त्याचे विधिमंडळातही पडसाद उमटले. त्यावेळी महेश शिंदे पक्ष सोडून भाजप सोबत उभे राहिले. एवढंच नाही तर नगरपालिका निवडणुकीतही महेश शिंदे यांचे प्रतिस्पर्धी शशिकांत शिंदेंनी शिंदे आणि सातारा कनेक्शन सांगत जवळकीचे संकेत दिले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे सेनेनं महेश शिंदेंच्या पत्नीला विरोध केल्यानं महेश शिंदे नाराज आहे. त्यातच शिंदेंच्या दौऱ्यातील बॅनरवरूनही डावलल्यामुळे महेश शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय. त्यामुळे अपमानाची भळभळती जखम घेऊन महेश शिंदे कोंडमारा होत असतानाही आमदारकीची टर्म पूर्ण होईपर्यंत शिंदे सेनेत राहणार की अपमानापेक्षा कुठलंही पद मोठं नाही असं म्हणत आपल्या स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये पुन्हा घर वापसी करणार का याकडेही राज्याचं लक्ष लागलंय. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा.